श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दुःख निवारण्यासाठी काही 5 महत्त्वाचे उपाय मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे. कधी आयुष्यामध्ये एवढे दुःख येते, एवढ्या यातना येतात की देवावर सुद्धा विश्वास बसेनासा होतो. तर अनेक शंका येतात की खरंच देव आहे का. पण मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी स्वामींची ही एक खरं तर परीक्षाच असते की इथूनच तर स्वामींचा खरा खेळ सुरू होतो. स्वामींची लीला इथूनच सुरू होते. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. आपण आपल्या बुद्धीच्या कृतीवर विचार करतो की खरंच हे शक्य होईल का, खरंच देव आपली मदत करेल का. पण स्वामींसाठी शक्य असे काहीच नाही. पहिला उपाय आपण बघणार आहोत. दररोज 41 दिवसांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. अतिशय श्रद्धेने पिवळे वस्त्र परिधान करून मनोभावे या जपाचं ध्यान करायचं आहे. आणि हे तुम्हाला सलग 41 दिवस करायचं आहे. दुःख निवारण्याचा दुसरा उपाय आपण बघूया. पूर्ण ब्रह्मांडावर स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही आहे. त्यामुळे आलेल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी स्वामी सेवे इतका योग्य आणि अचूक असा दुसरा कुठलाही मार्ग नाही. पूर्ण श्रद्धेने स्वामींचे हे 5 उपाय तुम्हाला करायचे आहेत. 41 दिवस दररोज 13 माळी श्री स्वामी समर्थ जवळच्या स्वामी केंद्रांमध्ये जाऊन 108 प्रदक्षिणा दररोज 41 दिवस हा नियम तुम्हाला करायचा आहे. आपला एखादा आजार किंवा रोग निवारण्यासाठी दररोज 10 मिनटं श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे मनामध्ये. आणि हा जप करताना पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. मित्रांनो, अडचणी किती जरी असल्या तरी स्वामींच्या कृपेने आपल्याला मार्ग हा आपोआप सापडतो. मनातील भीती कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी तारक मंत्राशिवाय दुसरा कुठलाही असा शक्तिशाली मंत्र नाही आहे. मनातील भीती कमी करण्यासाठी तारक मंत्राचा दररोज श्रवण किंवा वाचन तुम्ही करायचं आहे मनोभावे. आणि ते करत असताना स्वामींचं स्मरण करायचं आहे. श्रद्धेने जर हे 5 उपाय तुम्ही केले तर स्वामी आपल्या पाठीशी आहे. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वामींचे 11 गुरुवाराचं व्रत तुम्हाला करायचं आहे. 11व्या गुरुवारी 5 कुमारिकांना किंवा 5 सुवासिनींना जेवण किंवा स्वामींच्या जवळच्या केंद्रामध्ये महाप्रसाद तुम्हाला नेऊन द्यायचा आहे. अशा रीतीने 11 गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. मित्रांनो, करता करविता शेवटी परमेश्वर आहे. आपल्या हातात उत्तम कर्म करणं आहे. आणि हे निश्चित आहे की स्वामींच्या या 5 उपायाने आणि तारक मंत्राच्या जपाने आपल्याला इच्छित असे फळ हे नक्की मिळते. स्वामी आपल्या भक्तांसाठी नेहमीच एक दरवाजा बंद करतात तर दुसरा दरवाजा हा अगोदरच उघडून ठेवलेला असतो. त्यामुळे संकट निवारणासाठी हे अतिशय प्रभावशाली हे 5 उपाय तुम्ही नक्की करून बघा. शेवटी स्वामींवर श्रद्धा असणाऱ्यांना स्वामी आपल्या भक्तांना कधीही निराश नाही करणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.